तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील हनुमान वार्ड परिसरातील एका नाल्यात फेकून दिलेल्या नवजात स्त्री जातीच्या बालिकेला जीवनदान देऊन तिच्या निर्दयी मातापित्याचा अवघ्या 2 तासात शोध घेण्याची महत्त्वाची कामगिरी पांढरकवडा पोलिसांनी केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास फिर्यादी केतन गजानन कटकोजवार वय 33 वर्ष राहणार हनुमान वार्ड यांना त्यांच्या जुन्या घराशेजारील नाल्यातून एक लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला। त्यांनी शेजारच्यांच्या मदतीने पाहणी केली असता नाल्यात एक नवजात स्त्री जातीचे बाळ दिसून आले। प्रसंगावधान राखून त्यांनी बाळाला बाहेर काढून उपचारासाठी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे दाखल केलं। केतन कटकोजवार यांच्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 119/2026 कलम 93 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने तात्काळ तपास पथक तयार केलं। तांत्रिक बाबी आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली। अवघ्या 2 तासात पोलिसांनी बाळाच्या जन्मदात्यांचा शोध लावला। या तपासात बाळाची माता सौ अर्चना सुनील शिवरकर वय 28 वर्ष आणि पिता सुनील दिगंबर शिवरकर वय 31 वर्ष दोन्ही राहणार नेहरू वार्ड पांढरकवडा यांनीच बाळाला नाल्यात सोडून दिल्याचे निष्पन्न झाले आहे। यांनी केली कार्यवाही। सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक LD तावरे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप नरसाळे व पोलीस कॉन्स्टेबल विशाल वाढई करीत आहेत। पोलिसांच्या या तत्परतेमुळे सर्वत्र कौतुक होत आहे। MCN न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर, यवतमाळ।